नमस्कार. आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षण, आरोग्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला डिजिटल क्रांती होताना दिसत आहे. मग यामध्येच आपण जर शासकीय क्षेत्राचा विचार केला तर शासकीय क्षेत्रामध्ये देखील शासनाच्या आज विविध सेवा आहेत, विविध उपक्रम आहेत, सोयी सुविधा आहेत. मग या सर्व गोष्टी आज डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध तर आहेतच, मात्र त्यांना आज जोड मिळाली आहे ती AI तंत्रज्ञानाची, कृत्रिम बुद्धिमत्तेची. आणि म्हणूनच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने आज शासकीय सेवा अत्यंत पारदर्शक, लोकाभिमुख आणि अगदी सुरक्षित झाल्या आहेत. आणि त्यामुळे आज अनेक नागरिकांच्या ज्या अडीअडचणी होत्या शासकीय सेवांमधल्या त्या दूर होताना दिसत आहेत. त्यांना अगदी घर बसल्या आपल्या शासकीय सेवांचा उपभोग घेता येत आहे. त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांचं निवारण करता येत आहे. आणि म्हणूनच ई शासन कार्यपद्धतीमध्ये आपल्या AI तंत्रज्ञानाचा उपयोग हा किती सकारात्मक होतो आहे, यातून कोणत्या गोष्टी साध्य होत आहेत, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्याच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे हे पाहूयात. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे ई शासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल भारताचा नवा मार्ग. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अनुभवी आणि यशस्वी IT उद्योजिका, क्वांटम स्काय इन्फो प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका पूनम गिरी गोसावी मॅडम. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विषयाकडे मी वळणारच आहे, पण त्याआधी आपल्या पाहुण्यांचं, आपल्या तज्ज्ञांची ओळख मी आपल्याला थोडक्यात करून देते. क्वांटम स्काय इन्फो प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. जसं मी मगाशी म्हणाले, त्यांनी पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी म्हणजेच BE कॉम्प्युटर ही पदवी पूर्ण केली आहे. IT डेव्हलपमेंट, IT कन्सल्टिंग आणि ई शासन क्षेत्रामध्ये 13 वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रात त्यांनी कार्यरत असून ई गव्हर्नन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI या विषयावर विशेष काम त्या करत आहेत. शासनाच्या विविध विभागासाठी डिजिटल सॉल्युशन, मोबाईल ॲप्लिकेशन आणि जनतेसाठी सुलभ सेवा विकसित करण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या टीमसोबत त्या शासनाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI आधारित प्रकल्प राबवत आहेत. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी विविध सरकारी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यामध्ये थेट जनसामान्यांना फायदा होण्याचा समावेश देखील आहे. आजच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे मॅडम, की ई शासन म्हणजे काय आहे आणि ई शासनाचे काय फायदे आहेत? सर्वप्रथम मी DD सह्याद्रीचे आभारी आहे की त्यांनी मला ह्या खूप चांगल्या विषयावरती इथं बोलण्याकरता बोलवलं, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ई गव्हर्नन्स. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की ई शासन म्हणजे काय आहे. तर आपल्या शासनामध्ये संगणक, हार्डवेअर, डिजिटल तंत्रज्ञान याचा वापर करून नागरिकांसाठी ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला आपण ई शासन असे म्हणू शकतो. ई शासनाचे प्रामुख्याने तसे पाहायला गेले तर 4 प्रकार येतात. जसं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू सिटिझन्स, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय आणि म्हणजे हे त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट हे 2 प्रकार एकाच ह्याच्यामध्ये मोडले जातात. जसं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटमध्ये काही डॅशबोर्ड्स असतील, त्यांचं इंटरनल कम्युनिकेशन असेल, किंवा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील त्यांचं इंटरनल कम्युनिकेशन, हा त्याच्यामध्ये एक मुद्दा येतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट टू सिटिझन्स हा सर्वात महत्त्वाचा प्रामुख्याने यूज केला जाणारा ई शासनमधला पार्ट आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये नागरिकांसाठी खूप प्रकारच्या सुविधा दिल्या जातात ऑनलाईन पद्धतीने. जसं उत्पन्नाचा दाखला असेल, कर भरण्याची प्रोसेस असेल, किंवा मग त्यांना कोणता कास्ट सर्टिफिकेट असेल, असे वेगवेगळे प्रमाणपत्र असतील ती आपल्याला त्या ठिकाणावरून मिळतात. ते झालं गव्हर्नमेंट टू सिटिझन्समध्ये. म्हणजे असे हे ई शासनमध्ये यूज केले जाणारे हे सगळे पर्याय आहेत जे आपण ई शासनमध्ये यूज करतो, किंवा आपण त्याला ई शासन असं म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटच्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला आपण ई शासन असं म्हणतो. बरोबर. आता आपण ई शासनाविषयी सांगितलं. मग ई शासन या क्षेत्रामध्ये म्हणजे ई शासनामध्ये आपल्याला AI ची काय मदत होते आहे त्याबद्दल काय सांगाल? आणि AI म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना कसं सांगाल त्याविषयी? चालेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे
तर आपण सॉफ्टवेअरला किंवा एखाद्या म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे संगणक प्रणाली याला आपण एखादी अशी क्षमता देतो की तो त्या डेटाबेसचा विचार करेल आणि त्या डेटाबेसवरती तो डेटा ॲनालिसिस करेल, म्हणजे डेटाचं थोडक्यात काय विश्लेषण करेल, त्याचे नमुने तपासेल आणि ते नमुने तपासून त्याच्यावरती कुठला निर्णय घेण्यासाठी जी हे असते जबाबदारी असते ती AI पार पाडतं. म्हणजे शासनामध्ये निर्णय घेण्यासाठी AI खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहायला गेले तर AI मध्ये आपल्या शासनामध्ये भरपूर वापर सुरू झालेला आहे. पूर्वी इतका वापर त्याचा होत नव्हता, पण आता शासनाच्या पण लक्षात आलेलं आहे की AI आपलं फ्युचर आहे. म्हणजे शासनाचं पण आणि ई प्रशासनामध्ये म्हणजे ई शासनामध्ये AIचा यूज करून बरेचसे सॉफ्टवेअर डेव्हलप केले जात आहेत, सेवा पुरवल्या जात आहेत. ज्या सगळ्या सेवा आल्यामुळे आपल्या शासनामध्ये पारदर्शकता निर्माण होते, गतिमानता निर्माण होते, पेपरलेस वर्क झालेलं आहे. पूर्वी आपल्याला भरपूर कामांमध्ये पेपरचा यूज व्हायचा, आता AI पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की AIचा यूज झाल्यामुळे बरेच काम हे पेपरलेस झालेलं आहे. पर्यावरणासाठी पूरक असं आपण पण म्हणू शकतो की ते पर्यावरणासाठी पूरक असं झालेलं आहे. AIच्या वापरामुळे खूप साऱ्या संधी पण निर्माण होत आहेत आणि AIचा वापर करणं शासनामध्ये जरुरी आहे. बाकीच्या देशांमध्ये पण AIचा वापर केला जातो, त्या मानाने आपल्या इथं थोडीशी कमी प्रमाणात वापर होतोय, पण असं नाही आहे. ही सुरुवात आहे, पण खूप चांगली सुरुवात आहे. आणि या सुरुवातीच्यामध्येच आपण असं पाहू शकतो की AI मध्ये आपल्या सरकारमध्ये कितीतरी अशा गोष्टी केलेल्या आहेत. AI समिट पण झालेलं आहे, भारत पण त्याच्यासाठी काम करत आहे, महाराष्ट्र शासनामध्ये पण याच्यावरती वर्क आहे. मग आतापर्यंत जी आपण संगणक प्रणाली वापरत आहोत, म्हणजे आतापर्यंत ज्या प्रक्रिया यासाठी वापरल्या जात आहेत ते आणि AI तंत्रज्ञान यामध्ये काय फरक आहे, काय सांगा त्याबद्दल? पूर्वी म्हणजे यापूर्वी जे आपण त्या तंत्रज्ञान प्रणाली यूज करत होतो त्या ट्रॅडिशनल वेनी होत्या. त्याच्यामध्ये काही प्रोग्रॅमिंग दिलं जायचं आणि त्या प्रोग्रॅमिंगने काही सॉफ्टवेअर्स वगैरे असतील तर ते डेव्हलप केलेले असतील किंवा एखादी संगणक म्हणजे ते संगणक प्रणाली बनवलेली असेल तर त्या संगणक प्रणालीमध्ये तो जो डेटा दिलेला आहे तितकंच ते वर्क दिलं जायचं, येस नोमध्ये आन्सर असायचं. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की हा डेटा आहे, या डेटावरती इतकंच म्हणजे आउटपुट भेटेल तुम्हाला. पण जसं आपण AIला आणलं आहे तसं AI त्या डेटावरती विश्लेषण करतं, त्याचे पॅटर्न्स ओळखतं, त्याचे नमुने तपासतं तर आणि विचार करून त्याच्यावरती निर्णय देतं. म्हणजे AI काय करतं तर ते निर्णय घेण्याची क्षमता ही AI मध्ये आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की AI आल्यामुळे सगळ्यांचंच काम सुलभ पण झालेलं आहे, पारदर्शकता वाढलेली आहे आणि गतिमानता, सुरक्षितता पण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. बरोबर. मग AIचा वापर आता आपण करतच आहोत सगळेजण, पण डिजिटल भारताच्या महत्त्वाच्या आपल्या टप्प्यावर आपण आहोत. मग राष्ट्र आणि राज्य पातळीवरती याचा वापर किती प्रमाणामध्ये होतो आहे आणि ते किती फायदेशीर ठरत आहे? आपण जर पाहायला गेलं तर राष्ट्र आणि राज्य पातळीवरती AIसाठी खूप साऱ्या गोष्टी आत्ता अस्तित्वात आलेल्या आहेत. नीती आयोगने सुद्धा भारत सरकारचे काही असे नीती आयोगने AI फॉर ऑल अशी उद्दिष्ट दिलेली आहेत. त्याच्यामध्ये AIचा वापर सर्वांना करण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा AIचा वापर करावा अशा परमिशन्स दिलेल्या आहेत. योग्य रीतीने सिक्युअर पद्धतीने त्याचा वापर केला गेला पाहिजे असंही नीती आयोगचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या काही काळामध्ये AIचे भरपूर वापर वाढलेला आहे. त्याच्यामध्ये मोस्टली आपण ॲग्रिकल्चरमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये तो खूप वाढलेला आहे. ॲग्रीमध्ये महाॲग्रीटेक नावाचं एक हे पण आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण AIसाठी काम करतोय आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये नवीन इनोव्हेटिव्ह कंपनीज असतील त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगितलेलं आहे आणि त्या कंपनी सगळ्यांना त्याच्यामध्ये थोडं रिसर्च चालू आहेत, इनोव्हेशन सेंटर्स काढलेले आहेत, स्टार्टअप्सलासुद्धा त्याच्यामध्ये चान्स मिळतो आहे की तुम्ही तुमची एखादी आयडिया तिथे प्रपोज करू शकता आणि ती इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे महाराष्ट्र शासनाने पण त्याच्यावरती भरपूर प्रमाणात काम करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने तर आपल्या मागच्या वर्षी एक GR काढला होता ज्याच्यामध्ये ई-गव्हर्नन्स सुधारणा हे एक त्याच्यामध्ये त्यांनी कृती आराखडा बनवला होता. तर त्या कृती आराखड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या 1 वर्षामध्ये भरपूर सेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने आणल्या गेलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये आपलं सरकार असेल ते आहे किंवा मग उमेद नावाचं असेल, त्या उमेदमध्ये सुद्धा म्हणजे असे खूप साऱ्या सेवा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने देत आहेत आणि त्या सेवा देताना नागरिकांना फार ह्या गोष्टी इझिली ॲक्सेप्टेबल पण आहेत आणि त्यांना बरं झालेलं आहे. नागरिकांना पण आता सेवा जलद हव्या आहेत कारण की आत्ताचं जग हे जलद आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि पारदर्शक आहे. ह्या सेवा AIच्या वापरामुळे आपल्याला खूप पारदर्शकपणे पण मिळत आहेत.
महाराष्ट्र शासनामध्ये पण तेच होते, पारदर्शकता आणली जाते, तुम्हाला खूप साऱ्या सेवा डायरेक्टली मिळत आहेत. भारत सरकारमध्ये आपण पाहिलं तर भारत सरकारने सुद्धा ई गव्हर्नन्समध्ये AIचा वापर करून ॲग्रीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर उद्योजकांना संधी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं आपलं जे आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जात आहे. आणि म्हणजे भारत सरकारने तर ॲग्रीमध्ये असे काही गोष्टी बनवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही शेतीची उत्पन्नता कशी वाढवता येईल, हवामान बदल होत असेल तर तो तिथे कसा नोट केला जाईल, त्याच्यावरती काय केलं पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती. किंवा आत्ता आपल्या ज्या बाजारपेठा आहेत, बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांसाठी आता कुठले पिकं घेणं योग्य राहील, ह्या सगळ्यांचा डेटा त्यांनी एकत्रित आणलेला आहे आणि त्या डेटावरती ते काम करते आणि त्या काम करून मग शासनाला सुद्धा निर्णय घेणं सोपं ठरणार आहे की त्याच्यावरती कोणती धोरणं ठरवली पाहिजे, कोणते उद्दिष्ट आखली पाहिजे. हे सगळं AIच्या वापरामुळे खूप जलद गतीने झालं. बरोबर. आता आपल्याला एक फोन येतो आहे रुपेश गुजराती नाशिकवरून. बोला. हॅलो. बोला. हा, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, सिन्नर जिल्हा नाशिक, बोला. लाल चौक. माझा असा प्रश्न आहे की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं ट्रेनिंग कुठे जिल्हा वाईज, कुठे इन्स्टिट्यूट असं मुलांना घेता येईल का अगोदर, ज्यांना त्याबद्दल अजून एवढी माहिती नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे रोजगारामध्ये काही फरक होईल का, म्हणजे बेरोजगारी वाढेल का? कारण सर्व कामं ते करू लागल्यावर मग मुलांना जॉब नाही राहणार, असं काही गैरसमज काहीतरी दूर होऊ शकेल का मुलांच्या माध्यमातून? बरोबर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात. त्यांचा प्रश्न असा आहे की काही ट्रेनिंग सेंटर आज उपलब्ध आहेत का, आणि यातून आता आपण पाहत आहोत की बहुतेक जण बेरोजगार झालेले आहेत. मग AI मुळे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत का, किंवा याचा काय परिणाम होतोय, काय सांगाल? हो, आपल्या शासनामध्ये ट्रेनिंग सेंटर आहेत असं आपण म्हणू शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्र डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटचं जे डिपार्टमेंट आहे, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट, त्याच्या अंतर्गत तुम्हाला तिथे AIचे कोर्सेस अवेलेबल आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना तेच कोर्सेस ते तिथं जॉईन करू शकतात आणि ते कोर्स कंप्लीट करू शकतात. त्याच्यानंतर त्यांना इंटर्नशिपसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. आणि AIच्या वापरामुळं आपले जॉब्स जाणार आहेत असं एक प्रकारे मीथ असेल असंही म्हणू शकते. कारण की AIमुळे जॉब जाणार नाहीत, AIमुळे आणखीन संधी निर्माण होतील. त्या संधी आपण शोधल्या पाहिजे, AIचा वापर वाढवला पाहिजे. हां, तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला स्किल अपग्रेड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्किल अपग्रेड केलं तर तुमचे जॉब जाणार नाहीत, तुम्हाला आणखीन जॉब भेटतील. जे रिपिटेटिव्ह वर्क आहे, ते रिपिटेटिव्ह वर्क असेल, क्लिअरिकल वर्क असेल, अशा वर्कसाठी आपण म्हणू शकतो की तिथे AI यूज केलं जाईल. म्हणजे उदाहरणादाखल काय सांगाल, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये? सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या IT क्षेत्रामध्ये बघितलं जर आता डेटाबेस एंट्री वगैरे असे जे काम होते पूर्वी, ते आता AIमुळे फार सोपे झालेले आहेत. मोठ्या प्रमाणातला डेटा असतो तिथे हँडल केला जातो आणि लवकर भरला जातो. तर अशा प्रकारचे जॉब्स कमी होतील. पण जर तुम्ही जर तुमचं स्किल अपग्रेड केलं, म्हणजे आता AIमध्ये खूप सारे कोर्सेस आहेत, डीप लर्निंग असेल, मशीन लर्निंग असेल, हे तुम्ही शिकलात तर तुम्हाला त्याच्या नवीन संधी निर्माण होतील. म्हणजे AIमुळे जॉब जाणार नाही, कामाचं स्वरूप बदलेल आणि त्यामुळे कामाचं स्वरूप बदलल्यामुळे त्या स्वरूपातल्या नोकऱ्याही तुम्हाला प्राप्त होतील, त्या नोकऱ्याही येतील. फक्त तुम्हाला अपग्रेड राहणं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला AIचे नवीन नवीन कोर्सेस शिकणं, टूल्स शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ते केलं तर मग तुमचे जॉब जाणार नाहीत, तर तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. आणि आपलं शासन आपलं जे प्रशासन आहे ते शासनावरती जास्त काम करत आहे. त्यामुळं आपल्या प्रशासनामध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी निर्माण होतील ज्या AIवरती तुम्ही वर्क करत असाल तर. बरोबर. आपण ह्या माहितीकडे पुन्हा येणारच आहोत, पण आता एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलत आहोत ई-शासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयासंदर्भात, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पूनम मॅडम. मॅडम, मगाशी आपण ई-शासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयासंदर्भात आपल्याला माहिती दिलीत, पण डिजिटल इंडिया ही संकल्पना कशी, आपण त्याबद्दल काय सांगाल? डिजिटल इंडियामुळे आपल्या प्रशासनामध्ये मोठा बदल घडलेला आहे. बरोबर. डिजिटल इंडिया आल्यानंतर बऱ्याचशा सेवा सुविधा असतील ज्या शासनाच्या,
त्या नागरिकांना घर बसल्या मिळत आहेत. आता नागरिकांना बऱ्याचशा गोष्टींसाठी पूर्वी कार्यालयामध्ये जावं लागायचं, शासनाच्या कार्यालयामध्ये जाऊन कोणती सेवा हवी असेल तर त्या सेवेसाठी त्यांना अर्ज करावा लागायचा, म्हणजे त्याच्यासाठी त्यांचा वेळ जात होता. आता तसं नाही राहिलेलं. नागरिकांना घर बसल्या मोबाईलवरती ते कोणत्याही सेवेसाठी तिथे ॲप्लिकेशन्स भरू शकतात, त्यांची रिक्वेस्ट करू शकतात आणि ते घर बसल्या ते त्यांना गोष्टी मिळत आहेत. जसं प्रमाणपत्र असेल, कोणत्या प्रमाणपत्र असेल, किंवा मग त्यांना कर भरायचं असेल, किंवा त्यांना लाईट बिल भरायचं असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्यांना शासनामध्ये त्या ऑनलाईन पद्धतीने मिळतात. आणि ते झालं आहे फक्त डिजिटल इंडियामुळं. डिजिटल इंडिया हे असं तंत्रज्ञान आहे की त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपला शासन हे खूप जास्त स्मार्ट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या शासनाचा पाया जो बनलेला आहे तो मेन डिजिटल इंडियावरती, आणि ह्या पायावरतीच आता AI सारखं तंत्रज्ञान उभं राहत आहे. आणि हे AI जसं जास्त यूज करत जाऊ तसे त्याचे फायदे आपल्याला सर्वांनाच होत जाणार आहेत. डिजिटल इंडियामध्ये सगळ्याच तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हटल्यानंतर आपण पाहू शकतो, पूर्वी असं होत होतं की साधा एक मृत्यूचा दाखला जरी घ्यायचा असेल तरी नागरिकांना खूप वेळा कार्यालयामध्ये जावं लागायचं. नागरिक तिथे भरपूर वेळा जाऊन यायचे किंवा ह्या गोष्टी भेटत नव्हत्या. पण आता असं झालेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्या शासनाने पुढाकार घेतलेला आहे. डिजिटल इंडियासारखं उपक्रम राबवून आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. आपण हे म्हणजे AI सारखं तंत्रज्ञान ॲक्सेप्ट करून डिजिटल इंडियासारखे उपक्रम लाभून आपण एक चांगलं शासन किंवा एक स्मार्ट शासनच निर्माण करतोय. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की घरबसल्या आज अनेक नागरिक त्यांच्या ज्या सेवा आहेत शासकीय त्यांचं निवारण स्वतः करताना दिसत आहेत. पण मला यामध्ये असा प्रश्न विचारायचा आहे की यामध्ये पारदर्शकता किती राखली जाते आहे आणि सुरक्षिततेचं काय आहे? शासनाने अशा गोष्टी आणलेल्या आहेत की तुम्हाला तिथे पारदर्शकता भेटते. म्हणजे पारदर्शकता म्हणू शकतो की आपण मानवी हस्तक्षेप कमी झालेला आहे. कारण की AI सर्वात महत्त्वाचं आहे ते डेटावरती वर्क करतं, तो लॉजिकवरती वर्क करतं, त्याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसतो. जेव्हा मानवी हस्तक्षेप येतो तेव्हा थोड्या चुका होण्याच्या किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता असते. पण जेव्हा डेटाला स्वतःला लॉजिक देऊन त्याचं म्हणजे तो ट्रेन होऊन त्याच्यावरती डिसिजन घेत असतो, मग तो कुठल्या भावनेनी डिसिजन घेत नाही, तो लॉजिकवरती डिसिजन घेतो. मग तेव्हा त्यामध्ये ती पारदर्शकता येते. आता आम्ही काही असे गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स वगैरे तयार केलेले आहेत की त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पारदर्शकता आलेली आहे आणि ते शासनाने मान्य केलेलं आहेत. आमच्या बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये. मॅडम, आपण या प्रश्नाकडे पुन्हा येऊया, उत्तराकडे. आपल्याला एक फोन येतो आहे रमेश उगले पालघरहून. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की AI जे आलेलं आहे हे मानवी जीवनाच्या विकासासाठी खूप चांगलं आहे, परंतु समाजामध्ये सायबर क्राईम सारखे जे प्रकार घडतात तर हे प्रकार बंद होण्यासाठी AI मध्ये असं काही आहे का, अशी सिस्टीम आहे का की हे प्रकार पुढे जाणारच नाही, होणारच नाही? काय सांगाल? सायबर क्राईम विषयीचा त्यांचा प्रश्न आहे की आज बरेच गुन्हे घडताना दिसत आहेत, मग AI तंत्रज्ञान हे किती सुरक्षित आहे? AI तंत्रज्ञान वापरताना आपल्या शासनाने बरेचसे कायदे वगैरे केलेले आहेत जे यूजमध्ये आहेत. जसं आपण IT 2000 ॲक्ट हा जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, त्याच्या अंतर्गत सायबर क्राईमवरती कारवाई केली जाते. तर AI मध्ये तो कायदाही लागू होतोय. आणि जर आपण पाहायला गेलं तर म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे नागरिकांची स्वतःची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रायव्हेट राहिली पाहिजे. त्याच्यासाठी डिजिटल प्रायव्हेट आणि डिजिटल म्हणजे DPDP असं एक हे आहे, ॲक्ट आहे जो आलेला आहे, ज्याच्यामध्ये माणसांची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रायव्हेट राहिली पाहिजे असेही कायदे आहेत. म्हणजे त्या कायद्यांतर्गत कुणालाही त्या एखाद्या माणसाच्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज करता येणार नाही. तर AI साठी काही कायदे आहेत जे अस्तित्वात आहेत आणि तेच कायदे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे मॅनेज करतायत. आणि AI वरती कुठल्या घटना वगैरे झाल्यानंतर या अंतर्गत कारवाई केली जाते. आणि AIचा यूज करून आपल्या शासनामध्ये तरी पाहायला गेलं तर आपल्या शासनामध्ये सिक्युअर सर्व्हर्स वगैरे यूज केलेले जात आहेत. तर कोणाची माहिती अशी बाहेर येत नाही किंवा अशा म्हणजे त्या गोष्टींची काळजी घेतलेली जाते. तर AI हे असं म्हणू शकतो की आपण हे चांगलंच आहे आपल्यासाठी. थोडीशी भीती आहे, पण ती भीती न बाळगता आपण जर कायद्यांचा व्यवस्थित त्याच्यामध्ये वापर झाला, त्याची काही तत्त्व ठरवली गेली तर निश्चितच AIचा चांगल्या प्रकारे वापर होईल.
निश्चितच. आज आपण पाहतोय की नागरिकांना बरंच काही बोलायचं असतं की शासकीय सेवा घेताना बऱ्याच त्यांना अडचणी असतात. मग त्यांचं निवारण करण्यासाठी त्यांना एक माणूस हवा असतो की माझ्या या तक्रारी आहेत तर मी या कशा सोडवू. मग याचं स्वरूप आता चॅटबोटला मिळालं आहे. बरोबर. तर त्याविषयी काय सांगाल? चॅटबोट आता आपल्या महाराष्ट्र शासनाने तर जो 150 डेज ई गव्हर्नन्स सुधारणा केला होता प्रोग्राम, त्याच्यामध्ये त्या कृती आराखड्यामध्ये चॅटबोट सगळ्या डिपार्टमेंट्सला कंपल्सरी केलं होतं. आता त्या डिपार्टमेंट्सनी जर चॅटबोट केला आहे तर चॅटबोट सर्वांना 24/7 आवर अवेलेबल आहे. बरोबर. त्या चॅटबोर्डवरती त्या डिपार्टमेंटला विषयीची सर्व माहिती अवेलेबल आहे. मग आता नागरिकांना कोणता प्रश्न आला तर ते त्या चॅटबोर्डवरती जातात आणि तिथे तो प्रश्न देतात. आणि ते चॅटबोट एवढं छान विकसित केलेलं असतं की तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला, त्यांच्या डिपार्टमेंट रिलेटेड असेल तर ते लगेच तुम्हाला उत्तर देतं. उत्तरही भेटतं. आणि तुमची काही तक्रार असेल तर ती तक्रारी तिथं नोंदवली जाते. त्याचा एक रेफरन्स नंबर दिला जातो, जेणेकरून नागरिकांना त्याचं स्टेटस प्राप्त होतं की आता त्यांची जी तक्रार केली होती आता त्या तक्रारीचं काय स्टेटस आहे. चॅटबोट इतकं हुशार असतं ना की तुम्ही त्यांना एखादी तक्रार दिली ना, ते ॲनालिसिस करतं की ही तक्रार काय आहे आणि ते ॲनालिसिस करून ते पर्टिक्युलर त्या डिपार्टमेंटकडे ती तुमची तक्रार दिली जाते आणि त्या तक्रारीवरती मग योग्य ते काही कार्यवाही होत असते. बरोबर. आज आपण पाहतो आहोत की शासनाची बहुतेक कामं ही पेपरलेस झालेली आहेत, हो. विदाऊट कोणत्याही ह्याच्यामध्ये. तर कागदपत्र म्हणजेच आपला जो डेटा आहे सगळ्या शासनाचा, त्याचं संकलन कशा पद्धतीने AI द्वारे केलं जात आहे आणि ते किती सुरक्षित ठरतं? आपण जसं पाहतो की तुम्ही जे सांगितलं की आता की कागदपत्रांचं संकलन कसं केलं जातं. हां. तर आपल्या शासनामध्ये आत्तापर्यंतची जितकी अगोदरची कागदपत्र असतील ना, ती सुद्धा स्कॅन करून आता मेटा डेटावरती स्टोअर केली जातात. ही सर्व म्हणजे जे नागरिकांविषयीची जी माहिती असेल, नागरिकांचा जो डेटा आहे तो सगळा एक प्रकारे तिथं स्टोअर केला जातोय. आणि पारदर्शकता याच्यासाठी आहे कारण की AIचं कामच आहे ते की मी म्हटलं ना की तुमचे पॅटर्न्स ओळखणं, त्याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस करणं, डेटा प्रिडिक्शन करणं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्या डेटाचं व्यवस्थित संकलन झालेलं आहे त्याला सिक्युरिटी देणं. तो डेटा इन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये तिथं स्टोअर केला जातो आणि तो त्याचे पण ॲक्सेस कंट्रोल ठरलेले असतात. तो डेटा सर्वांना पाहता येत नाही. म्हणजे त्या डेटासाठी पर्टिक्युलर त्याच व्यक्तीला तो डेटा पाहण्यात येतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की डेटा जो आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता तर नक्कीच आहे. याविषयी तुमचा काही अनुभव आहे का किंवा काही केस स्टडी केली आहे का किंवा यातून काही वेगळी अशी प्रणाली राबवली आहे का तुम्ही? काय सांगाल त्याविषयी? पारदर्शकतेसाठी हो, मी असं नाही म्हणणार की या सगळ्या गोष्टी म्हणजे गव्हर्नमेंट शासनामध्ये पारदर्शकता नसते किंवा ह्या गोष्टी, हां, बट ऑब्वियस पारदर्शकता असतेच. पण काही कामे नजर चुकीने काही गोष्टी घडू शकतात, असं होऊ शकतं असतं. पण आता आपण जर असे काही प्रणाली बनवले, जसं आम्ही एक प्रणाली बनवली आहे काम वाटप नावाची, तर त्याच्यामध्ये कसं आहे की तिथे खूप सारे मजूर सहकारी संस्था असतात किंवा सुशिक्षित बेरोजगार असतात. त्यांना काम मिळण्यासाठी ते तिथे लॉटरी पद्धतीने काम वाटप होतं. 10 लाखाच्या आतमधली जी कामांचं वाटप होतं, सिव्हिलची कामं असतात तर ते लॉटरी पद्धतीने होतं. तर आता आम्ही त्याच्यामध्ये अल्गोरिदम यूज करून AI यूज करून अशा प्रकारे ती प्रणाली विकसित केली आहे की त्यामध्ये म्हणजे जे काम वाटप आहे ते एकदम पारदर्शकपणे होतं. तिथं कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो आणि याच्यामध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे होतं आहे की थोडक्यात त्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो बेरोजगारी पण थोडी कमी झाली आहे त्याच्यात आणि सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा त्याच्यामधून काम मिळतं आहे आणि याचा आनंद आहे आम्हाला की आम्हाला अशा प्रकारची प्रणाली विकसित करायला संधी मिळाली. मग नागरिकांना जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी अप्लाय करायचं असतं त्याच्यासाठी त्यांचे बहुतेक कागदपत्र किंवा काही प्रमाणपत्र असतात ती मागवली जातात. मग त्यामध्ये समजा काही चुकी असेल किंवा काही त्रुटी असेल किंवा काही कागदपत्र खोटी सुद्धा असू शकतात, तर मग या गोष्टी AI द्वारे कशा वेगळ्या केल्या जातात? हां, खूप चांगला प्रश्न आहे हा. तर आपण पाहू शकतो की आपण जे नागरिकांना कागदपत्र मागवत असतो त्या कागदपत्रांमध्ये आपण एक प्रकारचे पॅटर्न्स असतात किंवा एक कागदपत्र असतात ते ठरलेले असतात की फॉर्मॅट पण त्याचे ठरलेले असतात. एखादा ISO सर्टिफिकेट्स असेल तर त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो. आपण येऊया ह्या उत्तराकडे, पण आता आपल्याला एक फोन येतो आहे विजय पाटील यांचा. हॅलो. हां, बोलू शकता आपण सर. मी विजय पाटील पुसदवरून बोलतो आहे. बोला. मी शेतकरी आहे. सर प्रश्न विचारा आपला. हा, मी गिरी गोसावी मॅडम
ज्या विषयावर AI बद्दल सांगताय त्याचा शेतीमध्ये कसा उपयोग होईल ते प्राथमिक आणि साध्या भाषेमध्ये सांगा. बरं, त्यांचा शेतीविषयीचा प्रश्न आहे, काय सांगा? छान प्रश्न आहे. मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की आपलं महाराष्ट्र शासन आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे AIचा यूज करत आहे. त्यांनी ॲग्रीटेक नावाचं एक AIसाठी एक संकल्पना पण तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये शासनाने खूप चांगला निधी त्याच्यामध्ये दिली आहे. तिथे शेतीसाठी म्हणजे शेतीच्या मालाची उत्पन्नता कशी वाढवता येतील, जे शेती पिकं आहेत किंवा तिथले जे हवामान आहे त्याचा अभ्यास केला जाईल. जसं मगाशी पण मी सांगितलं की शेतीसाठी त्यांचा मार्केटचा रिसर्च केला जाईल की आत्ता मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची धान्य आली पाहिजे, आत्ता कोणत्या प्रकारचं म्हणजे हे अनुकूल आहे मार्केटसाठी, कुठलं हे अनुकूल आहे, त्या गोष्टी पाहायला जातील. शेतकऱ्यांना ना ड्रोन पद्धतीने आताही शेतकरी बरेचसे AI तंत्रज्ञान यूज करत आहेत की ज्याच्यामध्ये ड्रोननी औषध फवारणी केली जाते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की सॉईल टेस्टिंग होतं आहे. सॉईल टेस्टिंगमध्ये सुद्धा AIचे काही मशीन्स वगैरे असे इनोव्हेटिव्ह केलेले आहेत ज्याच्यामध्ये सॉईल टेस्टिंग होतं आहे. त्याची मातीची आर्द्रता वगैरे पाहिली जाते. आणि तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या सरकारवरती या पोर्टलवरती गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली काही धोरणं दिलेली आहेत शेतीसाठी किंवा ॲग्रीटेकमध्ये खूप सारे धोरणं दिली आहेत. ती जर चेक केली तर शेतकऱ्यांना सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत जे ते AIसाठी त्या गोष्टी करू शकतात. आणि AIचा वापर करून अर्थातच आपली शेती तंत्रज्ञानामध्ये खूप चांगलाच म्हणजे फरक पडेल आणि खूप चांगली प्रगती होऊ शकते. आधुनिक शेती म्हणतो ना ती AI तंत्रज्ञान करून आपली ही आधुनिक शेती नक्कीच होईल. जशी इतर देशांमध्ये पण होतीये, आपल्या भारतामध्ये व्हायला पण टाईम नाही लागणार किंवा भारतामध्ये हे घडत आहे, ऑलरेडी ह्या गोष्टी होत आहेत. म्हणजे असं नाही आहे की सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत आहेत, पण हळूहळू त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. आपल्या इथं जसं डिजिटल इंडिया हे झालेलं आहे त्याच्यामधून खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत खूप साऱ्या सेवा गेलेल्या आहेत. आता आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांना शेतविमा असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्या डिजिटल इंडियामधून किंवा या सगळ्या गोष्टींमधून आपले सरकार पोर्टलमधून भेटत आहेत. पण आणि AIचं पाहायला गेलं तर AIसाठी जर आपण म्हणत असाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज कसा करावा, काय करावा, याची काही धोरणं ठरवली आहेत. याच्यामध्ये स्टार्टअप्स आहेत ते इन्वॉल्व्ह होत आहेत, ते सुद्धा काही प्रोजेक्ट्स करत आहेत. इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स त्यांचेही येत आहेत आणि नवीन त्याच्यामध्ये संशोधन होत आहे. आणि ते संशोधन झाल्यानंतर अर्थातच आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या शेतीला खूप याचा फायदा होईल. बरोबर. म्हणजे आज अनेक ठिकाणी सुद्धा म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक अशी कृषी संबंधित विद्यापीठं आहेत, तिथे सुद्धा AI टेक्नॉलॉजी विषयीची माहिती आज दिली जात आहे. तर खरंच हे एक डिजिटल भारताकडे आपण खऱ्या अर्थाने वळत आहोत आणि सर्व क्षेत्रामध्ये याचा फायदा होतो आहे असं म्हणायला हरकत नाही. मगाशी आपण जो प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर चाललं होतं की कागदपत्रांची त्रुटी याविषयी, तर त्याविषयी काय सांगाल? AI हे असं आहे की आपण त्याला एखादा डेटा देतो, त्याच्यामध्ये काही ते पॅटर्न्स ओळखतं, त्याचे नमुने चेक करतं आणि ते निर्णय घेण्यास मदत होतं. आता आम्ही एक प्रोजेक्ट तयार करत आहोत की टेंडर इव्हॅल्युएशन सिस्टीम. तर एखादं टेंडर असेल तर त्या टेंडरला कोणते कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, त्याच्यासाठी एखादी कमिटी असते, ती ते कागदपत्र चेक करते की हे कागदपत्र आहेत का, आणि ती नसेल तर ते तसं सांगत असतं. कमिटी अशी इन्फॉर्म करते हे कागदपत्र नाही आहेत. पण ते आता खूप सोप्या ह्याच्यात झालेलं आहे की तुम्ही तिथे जाताय, तिथे कागदपत्र अपलोड करतायत. तुम्हाला समजा हे 4 कागदपत्र सांगितलेत की एक कंपनीचं पॅन कार्ड हवं आहे, टॅन हवं आहे किंवा ISO सर्टिफिकेट हवं आहे आणि त्याचा ITR हवं आहे. तर AI आहे ना त्याच्याकडे सगळे पॅटर्न सेट आहेत, ते चेक करतं की याच्यामध्ये कुठल्या म्हणजे तुम्ही तिथं जर पॅन कार्ड मिस असेल ना तिथे दिसतं की तिथं पॅटर्न नाही आहे, म्हणजे तिथं पॅन कार्ड नाही आहे, ते तिथं लगेच ते शोधून काढतं. AI खूप फास्ट वर्क करतं. एक वेळ ह्युमन एरर होऊ शकते, म्हणजे आपल्या चुकीतून, आपल्या दिसण्यातून ती गोष्ट निघून जाऊ शकते की हे एखादं डॉक्युमेंट्स कमी होतं किंवा आहे. बट त्याच्यामध्ये जे AI आहे ना ते तसं नाही होते. AIमध्ये सगळ्या त्रुटी शोधून काढल्या जातात. आता आम्ही एक प्रोजेक्ट केलेला आहे की म्हणजे जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, स्टॅम्प ड्युटी इव्हॅल्युएशन म्हणजे प्रॉपर्टी इव्हॅल्युएशन सिस्टीम फॉर मुंबईसाठी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की एक ॲग्रीमेंट असेल ते स्कॅन करून घेणे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन ही टेक्निक यूज केलेली आहे. ते पूर्ण वर्ड बाय वर्ड, लाईन टू लाईन पूर्ण ते रीड करून घेतं. आणि ते रीड करून घेतल्यानंतर त्याच्यातले जे आम्हाला त्यातले काहीच पॅरामीटर्स हवे आहेत जे प्रॉपर्टी इव्हॅल्युएशनसाठी लागतील, ते पॅरामीटर येऊन ते फॉर्ममध्ये येऊन आणि मग त्याचं इव्हॅल्युएशन होतं. पण त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स जरी मिसिंग असतील
तरी ते लगेच सांगतं की हे तुमचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये मिसिंग्स आहेत, तुम्ही या पॅरामीटरवरती एकदा पहा म्हणून. म्हणजे ज्या त्रुटी आहेत ने ते AI मुळे खूप सोप्या पद्धतीने शोधून माहिती काढतोय पडतात. आपण. हां, म्हणजे लगेचच ओळखल्या जातात. लगेच ओळखता आता येतात. आपल्याला एक फोन येतो आहे शिवानंद वसेदार वसानीवरून, निपाणीवरून, माफ करा. हा, नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, एखादा व्यक्ती काय करतो की एआयच्या माध्यमाने एआयचा वापर करून एखादा पुरुषाचा किंवा स्त्रीचा फोटो, चेहरा, बॉडी, कपडे वगैरे असं चेंजेस करून तयार करतात एखादा फोटो व्हिडिओ वगैरे, आणि ते फोटो व्हिडिओ वगैरे घेऊन एखाद्या व्यक्तीला फसवागिरी करतात, त्यांच्याकडनं पैसे उकळण्यासाठी त्यांनी धडपड करतात. मग तशा व्यक्ती जर प्रयत्न जर झाले असेल, मग त्या व्यक्तीने कुठे तक्रार करावी की जेणेकरून असं त्याचा मानसिक छळ व्हायला त्रास द्यायला आणि त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, मग तशी व्यक्तीने कुठे तक्रार करायचे, कुठं काय माध्यमानं करायचं, असं विचारतं मला. बरोबर, चांगला प्रश्न विचारलात. मी याच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छिते की अशा प्रकारचे कॉल आजकाल खूप वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये असे सायबर क्राईम घडत आहेत. अशा प्रकारचे फेक कॉल येतात आणि व्यक्तींना ब्लॅकमेल वगैरे केलं जातं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. पण समजा जर तुम्हाला एखादा कॉल येत असेल तर तुम्ही कोणताही कॉल उचलताना जर तो अननोन कॉल असेल ना, कधीच आपला कॅमेरा चेहऱ्यासमोर पकडायचा नाही. मी हे सर्वात महत्त्वाचं सांगेन. तुम्ही तो फोन उचला, वरची भिंत दिसू द्यात, काहीच हरकत नाही आहे, फॅन दिसू द्यात त्यांना, आणि चेक करा कोणाचा कॉल आहे. जर तुम्हाला वाटलं की तो कॉल सस्पिशियस वाटतोय तर तुम्ही कट करू शकता. आणि जर तो तुमचा जवळचाच कॉल असेल, खरंच काय बोलायचं असेल, तर ती व्यक्ती तुम्हाला ओळखू येईल, म्हणजे कळेल तुम्हाला ती व्यक्ती कोणती. शक्यतो कॅमेऱ्यासमोर म्हणजे जाऊ नका, ही गोष्ट टाळा. त्याच्यानंतर अशा काही घटना घडल्या तर आपल्या म्हणजे शासनामध्ये असे काही कायदे आहेत, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता, ते रिपोर्ट करू शकता. मी जसं सांगितलं ना की IT 2000 ॲक्ट हा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की AI पण काही फ्रॉड्स वगैरे असे काही झाले, सायबर क्राईम झाले, तर त्या गोष्टींवरती ॲक्शन घेण्यात येते. तर असं काही झाल्यानंतर कुणी घाबरून जाऊ नका. अशा गोष्टी आता फार कॉमन झालेल्या आहेत. ह्या गोष्टी उघडपणे घडत आहेत, सतत घडत आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट, आता ह्यांनी जसं क्वेश्चन केला ना तसं डिजिटल अरेस्ट हा पण आता केला जातो. खूप जणांना ही गोष्ट माहिती नाही आहे की डिजिटल अरेस्ट केलं जातं. एखादा तिथून पोलीस बोलतोय असं वाटत असतं आपल्याला, आणि तो सांगतो की तुमच्याकडून असा क्राईम करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत, तुम्ही आमच्या या अकाउंटवरती पैसे पाठवा, मग आम्ही तुम्हाला रिलीज करू. तर नागरिकांनी याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही ते ओळखायला शिका. आता आपण पाहत असेल तर आपल्या शासनाने सुद्धा यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याचशा ॲड देत आहेत TV वरती. याच्यावरती कॅम्पेनिंग होते की तुम्ही ह्या गोष्टींना घाबरून जाऊ नका. ह्या गोष्टी घडत राहतील. AI आहे, त्याचा वापर चांगलाही होईल, कोणीतरी वाईटही करायला बघेल, पण याचा अर्थ असा नाही की आपण म्हणजे AIच्या वापरामुळं घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, न घाबरता तुम्ही AIच्या चांगल्या गोष्टींचा यूज करून तुम्ही म्हणजे त्या चांगल्या अंमलात आणून त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. बरोबर. आता वेळ झाली आहे छोट्या एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ई-शासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयासंदर्भात, आणि पूनम मॅडम आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, आता आपण या म्हणजे शासकीय सेवांमध्ये AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे याविषयी तर जाणून घेतलंच, पण शासनाद्वारे AI साठी काही कायदे किंवा नियम आहेत का? AI साठी कायदे आणि धोरण लागू केलेले आहेत. आपण पाहू शकतो अलीकडेच ओपन AIचा वापर फार वाढलेला आहे. तर शासनाने हे सांगितलेलं आहे सर्वांना की तुम्ही म्हणजे प्रशासनामध्ये तरी ओपन AIचा वापर करू नका. थोडक्यात काय होतं की बऱ्याचशा अशा गव्हर्नमेंटच्या गोष्टी असतात ज्या म्हणजे बाहेर गेल्या नाही पाहिजे, पण काही गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी लोक चॅटबोटचा वापर करतात. चॅटबोट हे बाहेरचं आहे, डिप्सिक असेल चायनाचं आहे. ह्या गोष्टी जर आपण यूज केल्या तर त्याच्यामध्ये आपली माहिती जे शासनाची माहिती आहे ती बाहेर जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं शासनाने याच्यामध्ये ओपन AIचा वापर कमी करा, ओपन AIचा वापर करू नका शासनासाठी तरी, असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कायद्याचंच बोलाल तर आपले नीती आयोगने असे काही धोरणं आखली आहेत की ज्याच्यामध्ये आपण AIचा वापर करताना काही गोष्टी त्यांनी नमूद करून दिल्या आहे की ह्या गोष्टींचा वापर करून तुम्ही AIचा यूज केला पाहिजे. शासनामध्ये आपण जे सर्व्हर्स असतात, आपण NIC सर्व्हर यूज करतो, तर त्याच्यामध्ये ते म्हणजे सिक्युअर सर्व्हर आहे असं पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जो डेटा आहे तो इन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये घेतला जातो. मी मगाशीही सांगितलं की डेटा हा सर्वात महत्त्वाचा आहे. तो इन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये घेतला जातो आणि तो त्याच व्यक्तीला दाखवण्यात जातो की
म्हणजे त्या व्यक्तीचे काही म्हणजे लॉग इन्स असतील. आता एखाद्या लॉग इनमध्ये शासनाने ठरवलेलं आहे, शासनाची एक व्हर्टिकल चेन असते, त्याच्यामध्ये खालून वरतीपर्यंत एक चेन असते की ह्या डिपार्टमेंटमध्ये ह्या क्लर्कला हा डेटा दिसला पाहिजे, याच्यावरती जर कोणी इंजिनियर असेल त्याला हा डेटा दिसला पाहिजे, त्याच्यावरती कोणी असेल, म्हणजे ते अशी एक व्हर्टिकल चेन असते. तर ते हे जे आहे ना, म्हणजे तो डेटा पाहण्यासाठी पण त्यांनी एक ॲक्सेस कंट्रोल दिलेलं आहे. तर तो ॲक्सेस कंट्रोल तो पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण जो डेटा असतो ना, तो डेटा डेली मॉनिटरिंग केला जातो. मॉनिटरिंग करून त्याच्यामध्ये पाहिलं जातं की मॉनिटरिंग करत असताना की त्याच्यामध्ये काही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी आहेत का, हा डेटा कोण यूज करतं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक केल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपण डेटा मॉनिटरिंग केलं जातं. जो डेटा आहे त्याचा आपण असं म्हणू शकतो की म्हणजे पारदर्शकता राखण्यासाठी किंवा ह्या गोष्टी करण्यासाठी त्याचे काही कायदे बनवलेले आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की IT ॲक्ट 2000 तो त्याच्यामध्ये बनवला गेलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे की त्याच्यासाठी त्यांनी जे कायदे केलेले आहेत त्याचा वापर करूनच शासनाने आम्हालाही तशा इन्स्ट्रक्शन्स असतातच अर्थातच की तशा प्रकारचे प्रणाली विकसित करण्यासाठी सांगितलेले आहे. आता आपल्याला एक फोन येतो आहे अजिंक्य गोळे बदलापूरहून. हॅलो, बोला. हा, नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता की स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये AI चा उपयोग अशा प्रकारे होऊ शकतो आणि सायबर क्राईम वर प्रतिबंध होण्यासाठी AI चा उपयोग होऊ शकतो का, याविषयी काय सांगा? सायबर क्राईम विषयी मगाशीच आपण उत्तर घेतलं आहे, तर स्मार्ट सिटी विषयी मॅडम काय सांगाल? स्मार्ट सिटी यूज करून म्हणजे स्मार्ट सिटी बनवण्यासाठीच आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय. तर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जसं मी सांगितलं, नागरिकांना ज्या सेवा दिल्या जात आहेत त्या सेवा ऑनलाईन पद्धतीने आणणे आणि त्याच्यामध्ये पण पारदर्शकता वाढवणे, गतिमानता वाढवणे आणि कार्यक्षमता वाढवणे शासनाची. तर ह्या गोष्टी केल्या जातात. स्मार्ट सिटी जर पाहिलं तर आता अशा काही सेवा आहेत की ते पूर्वी ट्रॅडिशनल पद्धतीने होतच होत्या. आपण ते मगाशी सांगितलं की त्या ज्या सेवा मिळवण्यासाठी लोकांना तिथे जावं लागत होतं, आता त्या गोष्टी त्या ठिकाणी जावं नाही लागत, त्यांचा वेळ वाचतोय, त्यांची कामं जलद गतीने होत आहेत. हे एक प्रकारे स्मार्ट सिटीज बनलेले आहेत. AI तंत्रज्ञानाचा वापर करून हे म्हणजे या गोष्टी करताना आपण आत्तापर्यंत तरी आपण सॉफ्टवेअर प्रणाली यूज करतोय. मला असं वाटतं कदाचित आपण थोड्या दिवसात काही असे मशीन्स पण बनवू जे AIचा यूज करून आणखी स्मार्टली वर्क करतील, जे शासनामध्ये यूज केले जातील. अर्थातच शासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा वाढलेला आहे आणि त्या वाढलेल्या वापरामुळेच आपल्याला तो निर्णय घेण्यासाठी म्हणजे शासनामध्ये कोणते निर्णय घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो डेटा. तो डेटा आपल्याकडे भेटल्यामुळे म्हणजे तो डेटा आल्यामुळे शासन त्याच्यावरती AIमध्ये काम करून निर्णय क्षमता वाढते आणि तो स्वतः विचार करून डेटा जो आहे त्याचा विचार करून त्याचा निर्णय घेतला जातो. बरोबर. मग अशी आपण प्रायव्हेट सेक्टरकडे जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रामध्ये AIचा म्हणजे त्या नोकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी परिणाम होतो आहे. पण आपण जेव्हा ई शासनाविषयी बोलतो आहोत की ई शासनामध्ये AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, मग शासकीय ज्या नोकऱ्या आहेत त्यांच्यावरती कसा परिणाम होतोय? मी एक गोष्ट नक्कीच सांगेल की आपल्याकडे आता असं सर्वच जण म्हणतात की AI आल्यानंतर नोकऱ्या जाणार आहेत. खरंच असं नाही होणार आहे. शासनामध्ये सुद्धा AIचा वापर केला जाईल, म्हणजे कामाचं स्वरूप बदलेल तात्पुरतं. पण AI वापरायला सुद्धा म्हणजे AIचा वापर करायला आपल्याला कोणीतरी ह्युमन लागेल, कोणीतरी ह्युमन असं लागेल त्या ठिकाणी की ते त्याचा यूज करेल. म्हणजे मी म्हटलं की त्यांना त्याचं स्किल सेट असलं पाहिजे. म्हणजे आता मशीन लर्निंग असेल, डीप लर्निंग असेल, ह्या गोष्टी आहेत ना ज्या AIमध्ये, ते कोणीतरी शिकलेल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही त्या गोष्टी शिका, तुमचं स्किल अपग्रेड करा. जॉब कोणाचे जाणार नाहीत त्याच्यामध्ये. ई शासनामध्ये तर नक्कीच नाही. ई शासनाचं काम मोठं आहे, म्हणजे शासनाचं काम मोठं आहे, त्याच्यामध्ये ई शासन जर केलं आणि AI तंत्रज्ञानाचा वापर केला तर कामाचं स्वरूपच बदलेल. फक्त असं नाही होणार की त्याच्यामध्ये जॉब जातील. हां, काही कामं आहेत अशी ज्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह वर्क होत राहील, क्लॅरिकल वर्क असेल, डेटा एंट्रीसारखे वर्क असतील, हे कामं कमी होतील, म्हणजे ही कामं कमी होतील. पण नोकऱ्यांवरती तितकासा परिणाम नाही होणार. त्यापेक्षा एक चांगला उपाय हा आहे, तुम्ही स्वतः तंत्रज्ञान शिका, AIवरती काम करायला शिका, AIचे नवीन टूल्स तुम्ही शिका आणि AI तंत्रज्ञान शिकून तुम्हाला नक्कीच म्हणजे आत्ताच्या मार्केटमध्ये संधी आहे.
तर AI तंत्रज्ञान हा धोका नसून तुमच्यासाठी एक संधी आहे असं समजून तुम्ही त्याच्यावरती काम करायला काय हरकत नाही आहे. बरोबर. येत्या 5-10 वर्षामध्ये म्हणजे आपण या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहात. मग येत्या 5-10 वर्षामध्ये AI तंत्रज्ञानामुळे ई शासन या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे बदल झालेला असेल? म्हणजे भविष्यामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी यामध्ये अजून म्हणजे घेतल्या जातील? काय आहे त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की आता आपण बऱ्यापैकी AI तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्यापैकी गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. पण जर पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये पाहिलं तर असं म्हणायला हरकत नाही की कदाचित आपलं सरकार पूर्णपणे डिजिटलायझेशन झालेलं असेल आणि त्याच्यामुळे डिजिटलायझेशन झाल्यामुळे AIचा वापर केल्यामुळे आपल्या सरकारमधल्या बऱ्याचशा कामांमध्ये पारदर्शकता आलेली असेल आणि सगळ्या गोष्टी जलद गतीने होत असतील. त्याच्यामुळं नागरिकांना त्याचा फार फायदा होईल आणि नागरिकांना तेच हवं आहे की तुमची कामं जलद गतीने झाली पाहिजे, पारदर्शकता हवी आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे नागरिकांचा सरकारवरचा विश्वासही वाढेल. त्यांचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर डिजिटलायझेशन पुढच्या 5-10 वर्षामध्ये जास्तीत जास्त झालं तर सरकार आणि नागरिक याच्यामधील एक दुवा ठरेल. AI त्यांच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करेल आणि 5 ते 10 वर्षामध्ये आपली सगळीच कामं, आपली सगळी यंत्रणा डिजिटल तंत्रज्ञानाचा, इंटरनेटचा, सॉफ्टवेअरचा ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून आपलं म्हणजे भारतच खूप पुढे गेलेला असेल या AI क्षेत्रामध्ये सुद्धा. बरोबर. आपण या क्षेत्रामध्ये आहात तेव्हापासून आपण म्हणजे आपली कामाची कशी प्रक्रिया आहे आणि म्हणजे आपल्या अनुभवातनं आपण सांगू शकता की आपली ही पूर्ण हे काम कशा प्रकारे होतं आहे आणि कोणकोणते असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत जे आपण आतापर्यंत राबवले आहेत या क्षेत्रासाठी? तसं पाहायला गेल्यानंतर आम्ही खाजगी क्षेत्रामध्ये आणि ई-गव्हर्नन्समध्ये दोन्हीकडे काम करतो. बट ई-गव्हर्नन्समध्ये आमचं काम थोडं जास्त झालेलं आहे कारण की आम्ही फार पूर्वीपासून ई-गव्हर्नन्समध्ये काम करत आहोत. तर ई-गव्हर्नन्समध्ये आम्ही काही चॅटबोट बनवलेले आहेत, त्याच्यानंतर वेब ॲप्लिकेशन्स बनवले आहेत, मोबाईल ॲप्स बनवलेले आहेत. ते म्हणजे आमच्या कंपनीचं ते कामच आहे की मी IT रिलेटेड IT कन्सल्टिंग पण प्रोव्हाइड करतो. खाजगींनासुद्धा आणि ई-गव्हर्नन्सला सुद्धा आम्ही IT कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतो. तर खूप चांगले प्रोजेक्ट्स आम्हाला यावेळी करायला भेटलेले आहेत. जसं एक आपण म्हणू शकतो महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळ खोरे, त्याचं आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम बनवलेलं आहे. दिव्यांगांसाठी सारथी ॲप तयार केलेलं आहे जिथं दिव्यांगांचं सर्वेक्षण करून डेटा स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर जनता दरबारसारखा आम्ही एक ॲप तयार केलं आहे ज्याच्यामध्ये नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये ते यूज केलं जातं. तिथे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात. त्यानंतर आम्ही मुंबई स्टॅम्प कलेक्टरचं आम्ही जे ॲप तयार केलेलं आहे जिथं प्रॉपर्टी इव्हॅल्युएशन वगैरे होतं तोही प्रोजेक्ट आम्ही खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. अर्थात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला ई शासनामध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स करायला भेटले आहेत आणि त्याच्यामध्ये आमची मेहनत पण आहे. आम्ही खूप टाईमपासून याच्यामध्ये काम करतो आणि त्याचा एक एक्सपिरियन्स आलेला आहे. आधी पूर्वी असं होत होतं की आम्ही बरेच प्रस्ताव वगैरे शासनाकडे देत होतो किंवा आजही आम्ही असं होतं की खूप सारे प्रस्ताव शासनाला देत असतो की आपण या प्रकारचं काम करू शकतो, आपण या प्रकारचं काम केलं पाहिजे. आणि शासनामध्ये सुद्धा आता पॉझिटिव्हली या गोष्टीवरती विचार केला जातो आणि आम्ही म्हणजे काम करण्याची आम्हाला संधी मिळते आणि काही ठिकाणी तर आम्ही खूप चांगले पायलट प्रोजेक्ट पण केलेले आहे. एक तर आम्ही जलजीवन मिशनचं असं एक वर्क क्वालिटी मॉनिटरिंग म्हणून आम्ही एक असं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वर्कची ट्रॅकिंग होतं आहे. त्याच्यामध्ये बिलिंग असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या पारदर्शकता आलेली आहे. म्हणजे शासनामध्ये आम्हाला भरपूर काम करायला मिळालेलं आहे आणि आणखीन काम करायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये आणि आम्ही पाहतोय आम्हाला जितक्या जास्त संधी भेटतील आम्ही त्याच्यामध्ये भरपूर काम करत जाऊ. मग ई शासनासाठी काम करताना आपल्याला काही आव्हानं आली का समोर? त्याविषयी काय? हो, ई शासनामध्ये बरीच आव्हानं येतात. ई शासनामध्ये ना खूप पारंपरिक पद्धतीने काम करायची सवय लागलेली असते की त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जुन्या पद्धतीने आम्ही असं काम करत होतो, आता आम्हाला जर ही नवीन प्रणाली केली तर आमचं काम वाढेल असं एक त्या शासनामध्ये एक समज असतो की त्यांना वाटतं की आमचं काम फार वाढेल याच्यामध्ये आणि ते काम वाढेल असं नसतं. ते स्टार्टिंगला थोडं काम वाढतं कारण की सगळी माहिती एकत्र आणायची असते, पण ते नंतर त्यांचं काम सोयीस्कर होऊन जाणार असतं. ही शासनामधले नियमावली माहिती जी माहिती आहे किंवा नियम ते फार कठोर आहेत. म्हणजे ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात.
कारण की ई शासनाचा जी माहिती आहे त्याचा कोणताही डायरेक्ट तुमच्या त्याचा कोणताही इम्पॅक्ट तुमच्या नागरिकांवरती म्हणजे आपल्या नागरिकांवरती पडू शकतो. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. NICचे सर्व्हर यूज केले जातात, त्यामुळं आम्हाला डेटाचं तितकं हे नाही राहत, लोड नाही राहत की आम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ते NICकडे आहे आणि त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्स फॉलो करून आम्हाला ते सॉफ्टवेअर्स वगैरे आम्ही तयार करून देतो. त्याच्यामध्ये थोडी प्रक्रिया स्लो आहे, पण ठीक आहे. म्हणजे आपण शासनासाठी काहीतरी करतोय त्याचं आम्हाला समाधान आहे. आपण स्वतः एक उद्योजिका आहात, मग येणारी जी पिढी आहे ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं आहे, तर त्यांच्यासाठी आणि एकूणच शासकीय जी यंत्रणा आहे त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? आता मला असं वाटतं की आपल्या म्हणजे भारतामध्येच महाराष्ट्रात का भारतामध्ये सर्वांनीच उद्योग केले पाहिजे. म्हणजे नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजे, उद्योगाकडे वळालं पाहिजे. आणि जर हे उद्योग करत असताना तुम्हाला जर ह्या ई-गव्हर्नन्स सारख्या विषयामध्ये तुम्हाला काय करण्याची संधी मिळत असेल तर उद्योजकांनी पुढं आलं पाहिजे, स्टार्टअप्सनी पुढं आलं पाहिजे. आपलं शासनसुद्धा स्टार्टअपला प्रमोट करतंय आणि मग त्या गोष्टींचा म्हणजे त्या गोष्टींचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि जर आपण म्हणजे ह्यांना म्हणत असाल की म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा सरकारी डिपार्टमेंटसाठी आम्ही काय सांगू इच्छितो, तर त्यांनी थोडंसं ओपन माइंडेड राहिलं पाहिजे, टेक्नॉलॉजीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. नवीन काहीतरी जर तुम्हाला शासन पण म्हणते तुम्ही नवीन गोष्टी करून घ्या, तुम्ही AI चा वापर करा, तुम्ही ब्लॉकचेन वापरा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनीसुद्धा नवीन प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करून घेतले पाहिजेत. स्टार्टअप्सलाही संधी दिली पाहिजे आणि याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सरकारला जास्तीत जास्त स्मार्ट बनवलं पाहिजे. भविष्यामध्ये तुमचं काय नियोजन आहे मग या विषयासंदर्भात? भविष्यामध्ये मला याच्यामध्ये भरपूर काम करायची इच्छा आहे. मी स्वतः एक शेतकरी कुटुंबातून पण आहे. माझे पप्पा डॉक्टर आहेत, पण मी शेतकरी कुटुंबातून आहे. पण मला ना असं वाटतं की मी शेतीसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि तसं मी प्रोजेक्टच्या शोधात पण आहे की शेतीसाठी मला काय करता येईल, किंवा आमची टीम आहे त्याच्यावरती रिसर्च करत आहे. आम्ही कृषीसाठी लवकरच एखादा चांगली गोष्ट आम्ही आणण्याच्या विचारात आहोत. मी म्हटलं ना, आम्ही एखादं मशीन वगैरे आणू, प्रणाली तर आणलेलीच आहे, पण आम्ही हार्डवेअरचा यूज करून एक असं मशीन तयार करण्याच्या शोधात आहोत जे ॲग्रिकल्चरसाठी खूप उपयोगी होईल. ॲग्रीमध्ये मला खूप काम करायची इच्छा आणि मी करेल ते. AI त्या AI मुळे मला ती संधी मिळते की मी ॲग्रीमध्ये काहीतरी करू शकेल. बरोबर. तुमच्या एकूणच अनुभवातनं बरीच माहिती तुम्हाला याविषयी आहे, या क्षेत्राचा अनुभव आहे. मग भविष्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला मोठा फायदा होणार आहे किंवा काय आहे भविष्य, हे थोडक्यामध्ये काय सांगाल? AI तंत्रज्ञान हेच आपलं भविष्य आहे. कारण की AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या समस्या असतील ह्या खूप साऱ्या म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्याचे जे डिसिजन्स घेणे आहे ते AI पद्धतीने फार सोपे होत आहेत. मी म्हटलं ना, जर आता कोणते तरी समजा आपल्या डिपार्टमेंटचे जे हेड असतील त्यांच्याकडे जर त्यांच्या डिपार्टमेंटची सगळी माहिती असेल, किंवा आपले भारत देश आहेत आपल्यावरती जे हेड असतील त्यांना जी सगळी माहिती असेल, तर अशी कुठली एखादी सिच्युएशन आली तर त्या कोणती म्हणजे असे आपण आरोग्याविषयी म्हणू शकतो, जसं कोरोना आलं होतं किंवा अशा, पण ती जर माहिती त्यांच्याकडे असेल, तो जर डेटा असेल की आत्ता कोणत्या गावामध्ये किती लोक आहेत, म्हणजे कोणती त्यावेळी निर्णय घेतला पाहिजे, ते AI निर्णय घेऊ शकतं. म्हणजे त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे AI खूप चांगले निर्णय घेऊ शकतं आणि त्या निर्णयांमधून अर्थातच नागरिकांना फायदा होणार आहे. म्हणून तर आपलं शासन या गोष्टीसाठी कटिबद्ध आहे की AIचा वापर चांगल्या प्रकारे करतंय, त्याचे चांगले कायदे तयार होत आहेत. म्हणजे कायद्यांमध्ये अजून सुधारणा होत आहेत, नवीन प्रॉब्लेम्स येत राहतील, पण त्याच्यामध्ये सुधारणा करून AI खूप चांगल्या प्रकारे काम करून आपला भारतामध्ये खूप चांगलं म्हणजे AI यशस्वीच होईल. निश्चितच आपल्या अनुभवातनं आम्हाला हे आपण मार्गदर्शन केलं आहे, ते निश्चितच त्याचा चांगला उपयोग आपल्या प्रेक्षकांना आणि भरपूर माहिती यातून मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी DD सह्याद्रीची धन्यवाद आहे की त्यांनी मला खूप म्हणजे या खूप चांगल्या विषयावरती बोलण्यासाठी इथे बोलवलं. धन्यवाद.